नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत आहे. तृप्ती फूड स्टुडिओमध्ये आज आपण ढोकळ्याची रेसिपी बघणार आहोत. एकदम कापसासारखा मऊ आणि लुसलुशीत असा आज आपण ढोकळा कसा करायचा ते बघूयात. आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक पण करा. चला तर मग आता बघूया हा मऊ लुसलुशीत खमंगाचा ढोकळा कसा करायचा ते. तर याच्यासाठी मी इथे 2 कप बेसन पीठ घेतलेले आहे. तर हे पीठ एका भांड्यामध्ये घेऊया. मग त्यामध्ये 1 छोटा कप दही घालूया. दही घातल्यामुळे ढोकळ्याला छान अशी आंबूस चव येते आणि बाइंडिंगही छान असं होतं. आणि आता थोडे थोडे पाणी घालून छान असं पीठ, आपल्याला खूप घट्ट किंवा पातळही करायचं नाहीये. तर चमच्याने हलवत पीठ छान असं भिजून घ्यायचंय. पाहू शकता आपले बॅटर मस्त असे फुगलेले आहे. मग त्यामध्ये इनो टाकून घेऊ. मग 1 चमचा मीठ घालू. मग ते 1-2 मिनिटे छान असं मिक्स करून घेऊया. मग त्यामध्ये थोडीशी हळद घालूया. पाहू शकता असं पीठ झालं आहे की ढोकळा पण छान असं सॉफ्ट, अगदी जाळीदार सुद्धा होतो. मग लगेच केक टीम घेऊन त्यामध्ये तेल घालून सर्व बाजूने लावून घेऊया. मग त्यामध्ये ते बॅटर टाकून घेऊ. मग मस्त असं सेट करून घेऊया. अर्ध्याच्या वर थोडा भरायचा आहे. डब्बा पूर्ण भरायचा नाही, नाहीतर ढोकळा फुलण्यासाठी जागा राहते. मग इकडे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले होते. मग त्यामध्ये ठेवून देऊ. 10-15 मिनिटे छान असं झाकण ठेवून वाफवून घेऊ. त्यानंतर मग झाकण काढून पाहू, मस्त असा ढोकळा फुललेला आहे. आपण सुरीने चेक करून पाहू आपला ढोकळा तयार झाला आहे की नाही ते. जर सुरीला ढोकळा चिकटला नाही तर समजायचं आपला ढोकळा तयार झालेला आहे. मग लगेच आपण काढून घेऊया. मग तो थंड होण्यासाठी ठेवून देऊ. मग सुरीने कडेने कट करून घेऊ, म्हणजे आपला ढोकळा कडेने मोकळा होतो, म्हणजे ढोकळा टीम मधून पटकन बाहेर पडतो. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मग सुरीने कट करून घेऊ. मस्त असे चौकोनी आकाराचे कट करून घेऊ. पाहू शकता मस्त असा मऊ जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. मग तडका देण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेले आहे. मग त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरा टाकून घेऊ. मग त्यात 1 कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊ आणि कढीपत्ता टाकू. मग त्यामध्ये साखर घालू. मग थोडं पाणी घालून छान अशी 1 उकळी घेऊन त्यात थोडी कोथिंबीर टाकू. उकळी आली की मी लगेच आपण काढून घेऊ. मग चमच्याने ढोकळ्यावरती सर्व बाजूने टाकून घेऊ. गोड पाण्यामुळे ढोकळा अजून छान असा फुलतो आणि मऊ पण होतो. अशा प्रकारे आपला छान असा मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. आणि आपल्या चॅनेलला तुम्हाला नेहमी घरगुती चविष्ट पदार्थ, सोप्या रेसिपी पाहायला मिळतील. जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.